आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठला आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला निवडलेला अभंग देव मान्य देश मान्य जग मान्य आणि शास्त्र मान्य असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा सकल मानव जातीला हिताचा मार्ग दाखवून देणारा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे. विठाला विठाला या जगाच्या पाठीवर मानव जातीला हिताचा मार्ग दाखवून देणारे पहिले मायबाप आणि दुसरे संत. आवाजातला दादा थोडा बेस कमी करा, ट्रबल आणि गेन द्या आणि आवाज वाढवा. हा, जगाच्या पाठीवर मायबाप सोडले तर मानव जातीला हिताचा मार्ग कुणी दाखवून देत नाही आणि त्यांच्यानंतर संत सोडले तर मानव जातीला हिताचा मार्ग दाखवून कुणी देत नाही. प्रत्येक जण तुमच्या आयुष्यामध्ये येईल, काहीतरी स्वतःच्या स्वार्थापोटी येईल. महिला मंडळी पुरुष मंडळी ऐका, पण या ठिकाणी मायबाप हे असे आहेत की लेकराकडून आपल्या मुलाकडून स्वतःचा स्वार्थ न पाहता उभा आयुष्य त्या लेकरासाठी काबाड कष्ट करणं, लोकाच्या शाप शिव्या स्वतःच्या अंगावर घेणं, नवे नवे शेवटच्या श्वासापर्यंत त्या लेकराचं सुख दुःख स्वतःच्या जीवनामध्ये घेणं, हे पहिले मायबाप आणि दुसरे संत. संत काय करतात? या जगाचं हितासाठी या जगाचं हित स्वतःच्या शरीरावर घेतात, अंगावर घेतात. काय स्वतःचं या जगाचं हित घेतलं? ज्ञानोबारायाकडे एवढं मोठं सामर्थ्य होतं, त्यांच्या सामर्थ्याचं गणितच करू शकत नाहीत हे ज्ञानोबारायाकडे सामर्थ्य होतं, तरी सुद्धा विसोबा खेचराचा त्रास सहन केला. कशासाठी केला? तुमच्या आमच्या उद्धारासाठी. बरोबर. विसोबा खेचरानं ज्ञानोबारायाला मारावं, अरे संन्याशाची लेकरं तुम्ही इंद्रायणी बाटवली, एवढं हिनवावं, तरी सुद्धा प्रेमानं काका म्हणून हाक मारली. वैऱ्याला सुद्धा प्रेम देण्याचं शिकले, वैऱ्याला सुद्धा प्रेमानं आपलं म्हणायचं शिकले. तेव्हा ज्ञानोबारायाला जगानं डोक्यावर घेतलं. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार केला. ज्या मंबाजी बुवानं काठी मोडेपर्यंत मारलं, काठी मोडेपर्यंत म्हणण्यापेक्षा शरीरावर अशी जागा नव्हती की त्या जागेवर वळ उमटला नव्हता. घरी गेले त्याच तुकोबारायांनी विचार केला, मला किती वेदना होत्यात याच्याशी तुकोबारायला घेणं देणं नाही, पण ज्यानं मला मारलंय त्याचे हात किती दुखले असतील हा विचार तुकोबारायच्या अंतकरणात होता.
तेलाची वाटी घेतली, मंबाजी बुवाच्या घरी गेले. ओ मंबाजी बुवा, मला तुम्ही मारलं याचं दुःख नाही, पण मला मारता मारता तुमचे हात किती दुखले असतील, म्हणून तुमचे हातपाय चेपायला वाटी घेऊन आलो तेलाची. परिणाम जगानं डोक्यावर घेतलं. वैऱ्याचा तिरस्कार सहन करायला जो शिकला त्याला जगानं डोक्यावर घेतलं. संताकडून हेच शिकायचं. नाथबाबाच्या जीवनातली परिस्थिती आपण पाहिली. नाथबाबाला राग यावा, फक्त राग, क्रोध निर्माण व्हावा, म्हणून वैऱ्यानं नाथबाबाकडे एक मुसलमानाचा माणूस थुंकायला पाठवला. जा नाथबाबाच्या अंगावर जाऊन थुंक. का? त्यांना राग येईल. शांतीब्रह्म हे सगळं जग म्हणतंय, जा त्यांच्या अंगावर जाऊन थुंक. मुसलमानाचा माणूस 1000 वेळेस अंगावर जाऊन थुंकला. हो, राग यायला पाहिजे होता का नव्हता? चोपदार मामा तुमच्या अंगावर जर येऊन थुंकला असते, ते डोक्यात घातलं असतं तुम्ही, त्याच्या घातलं असतं नसतं. हां, आमच्या सिस्टीमवाल्या दादाच्या अंगावर जाऊन थुंकला असता, ते साऊंडच उचलून डोक्यात घातला असता त्याने. खोटं आहे का? पखवाजे महाराजाच्या डोक्यात जर अंगावर येऊन थुंकला, हातोडीने मारला असता ते महाराज, जीवच. हां, नाथबाबाच्या अंगावर 1000 वेळेस जाऊन थुंकला. हो, शेवटी तो थकला. हो नाथबाबा, असं असतं का कुठं? काय झालं? तुम्हाला राग येण्यासाठी 1000 वेळेस येऊन थुंकलो, तरी सुद्धा मला तुम्ही प्रेमच देताय? अशी कुठं पद्धत असते का? नाथबाबांना म्हणावं, तुझा राग कशासाठी करावा बाळा? 1000 वेळेस तू माझ्या अंगावर येऊन थुंकला, तर तू थुंकल्यामुळे 1000 वेळेस मला माझ्या गोदामय्याचं स्नान घडलं ना. हा, त्या वैऱ्याला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केलं. ऐका, ही ताकद संताची होती. जगाचा, या लोकांचा त्रास, क्रोध, राग स्वतः सहन करायला शिकले, म्हणून जगानं त्यांचा आदर्श घेतला. म्हणून दुसरे उपकार या संताचे आहेत. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रम हा किमनिमित्त आहे हे धावत्या वेगात सांगणं वक्त्याचं कर्तव्य असतं. मला 5 मिनटं विक्षेप झाला तरी चालेल, पण मागं बसलेल्या वक्त्याला मला विनंती करायची आहे. भरपूर काही पैसे देऊन जे म्हातारे माणसं आहेत, ज्यांना बसण्याचा खरंच त्रास आहे, त्यांनी खुर्चीवर बसा. पण ज्यांना खरंच बसण्याचा त्रास नाही ना, त्यांनी देवाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्या दुःखामध्ये देवसुद्धा तुमच्या जवळ उभा राहील. तुम्ही जेवढे देवापासून दूर जाताल, देव तुमच्यापासून तेवढा दूर जाईल. आता तिकडं जसं काय माझ्या जागेवर जर गौतमी पाटील असते, तिथं बसायला जागा राहिली नसते. तुम्ही मागचे बसलेले सगळे इथं येऊन बसले असते. विनंती आहे, ज्यांना पुढे येण्याची इच्छा असेल त्यांनी पुढे येऊन बसा. हां, या चला. कार्यक्रम किमनिमित्त आहे हे सांगणं वक्त्याचं कर्तव्य असतं. कैलासवासी हरिभक्त परायण माधवराव पंढरीनाथ बोरगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा आयोजित केलेला भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव. एका बापाची आठवण, शास्त्रोक्त पद्धतीने एका बापाच्या पुण्यस्मरणानिमित्त आज ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. त्यामध्ये आमचे लानूभाऊ हरगुडे पाटील यांच्या संपर्कातून एवढ्या मोठ्या महात्म्याची, पुण्यवान महात्म्याची सेवा मला करायला मिळते, हे माझं भाग्य आहे. या समस्त बोरगुडे परिवारामध्ये दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी झालेलो आहोत. भगवंताकडे मी प्रार्थना करेल, माऊली ज्ञानोबारायकडे, श्री गुरु निवृत्तीनाथाकडे, मायबापासारखं प्रेम हे जगाच्या पाठीवर कुणीही लेकराला देत नाही, आणि त्याच्यासारखं मोठं दुःख लेकराच्या जीवनात कोणतं नसतंय. या परिवाराला दुःखातून बाजूला काढण्याची ताकद माझ्या भगवंतानं द्यावं ही भगवंताकडे प्रार्थना करतो. या परिवारामध्ये जे दुःखांकित आहेत आणि आपले विनीत, त्यांचे नाव धावत्या वेगामध्ये मी घेतो. श्री छबू पंढरीनाथ बोरगुडे, माधवराव भाऊ यांचे भाऊ, हौसाबाई विष्णू भोर बहीण, श्री साहेबराव माधवराव बोरगुडे मुलगा, पुंजाराम संपत बोरगुडे पुतण्या, संगीता शिवाजी कांडेकर नात, सुवर्णा अशोक गायकवाड नात, मनीषा गोविंद मोरे नात, प्राजक्ता किशोर कापसे नात, सौ गंगाबाई छबू बोरगुडे भाऊजाई, श्री सूर्यभान माधवराव बोरगुडे मुलगा, सौ लता हिरामन ढिकले मुलगी, श्री तानाजी छबू बोरगुडे पुतण्या,
श्री संतोष सुरे भान बोरगुडे नातू, श्री लहानू सुरे भान बोरगुडे नातू, श्री राहुल हिरामन ढिकले नातू, चिरंजीव अमोल दत्तू बोरगुडे नातू, श्री अक्षय साहेबराव बोरगुडे नातू, असा त्यांचा परिवार आहे. सुंदर असा परिवार आहे. आणि ज्यांच्या सान्निध्यातून या परिवाराची मला कीर्तन सेवा घडते आहे. आपल्याच निफाड तालुक्यातील नवे नाशिक जिल्ह्यातील समाजसेवक प्रत्येकाच्या सुखामध्ये जरी उभा राहता आलं नाही तरी प्रत्येकाच्या दुःखामध्ये जे आवर्जून उभे राहतात असे आमचे आदरणीय परमार्थ स्नेही संजय भाऊ पाटोळे भाऊसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. याच कार्यक्रमाला उपस्थित ही महाराष्ट्रातील नवे नाशिक जिल्ह्यातील रत्न आहेत. आणि नाशिक जिल्हा म्हटलं की रत्नाची खाण आहे महाराज. खाण महाराष्ट्रभर कुठेही कीर्तनाला गेलं कशाची ना कशाची कमतरता भासते आम्हाला. एक तर गायकाची भासेल, वादकाची भासेल किंवा मग साऊंड सिस्टीमची भासेल. पण या ठिकाणी आल्याच्या नंतर कशाचीच कमतरता नाही. गायक, वादक, साऊंड सिस्टीम तेवढ्याच तोलामोलाचे. आणि महाराष्ट्र टाइम्स ना संवाद महाराष्ट्र हे सुद्धा चॅनल आपल्या कार्यक्रमासाठी लाईव्ह आहे. त्यातली त्यात आमचे मराठी कीर्तन सेवाचे सर्व आमचे निखिल दादा यांचे मित्र आमचे दादासुद्धा उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. आत्ताच ज्यांची पहिली चाल ऐकली आपले वारकरी भूषण, वारकरी संप्रदायातले एक रत्न आमचे हरिभक्तपरायण प्रकाश महाराज आणि त्यांच्याबरोबर हरिभक्तपरायण पंडित महाराज स्वामी, हरिभक्तपरायण सोपान बाबा आणि इकडची ही सगळी टाळकरी मंडळी. बाबा तुमचं नाव? राजेंद्र महाराज. आणि आमचे हरिभक्तपरायण पखोजे महाराज, राजेंद्र महाराज. तुम्ही गजेंद्र नाहीत ना? हां, तुषार महाराज. ही सगळी मंडळी आणि माझ्याबरोबर आलेले आमचे वारकरी संप्रदायातले एक ज्येष्ठ कीर्तनकार गायक आमचे हनुमान महाराज बडे ते सुद्धा उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीमवाल्या दादाला धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठाला विठाला. प्रत्येक माणूस जगातला हिताविषयी जागृत पाहिजे आणि संतांनी जागं केलं. ऐका बरं, मला सांगा दादा, तुम्ही जर स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागेच नसाल तर हे जग तुम्हाला स्वीकारेल का? हा, उदाहरण देऊ तुम्हाला. एखादा अभ्यास करणारा कर्तबगार मुलगा असेल, रात्रंदिवस अभ्यास केलाय, MPSC UPSC परीक्षेत पास झालाय, जिल्हाधिकारी त्याला पोस्ट मिळाली आहे, सगळं जग त्याचा हेवा करतंय का? हिताच्या ठिकाणी जागा येतो. एखादा मृदंग वादक असेल, आता 2 मृदंगाचार्यासारखा बाबा ऐका, महाराष्ट्र गाजवलाय मृदंग वाजवून, सगळा जिल्हा सगळा महाराष्ट्र त्यांची वाह करतोय का? हिताच्या ठिकाणी जागे आहेत ना. जन्माला येऊन या जगाला काहीतरी दाखवलंय ना त्यांनी. असे गायक मंडळी आहेत, या जगाला काहीतरी दाखवलंय त्यांनी, हिताच्या ठिकाणी जागेत म्हणून सगळं जग यांची सुद्धा वाह करतंय. हा का? हिताच्या ठिकाणी जागेत. मला सांगा, एखाद्या दारूच्या दुकानाच्या बाहेर किंवा एखाद्या स्टँडवरती पडलेला दारुडा, त्याची जगानं वावा केलेली दिसली का तुम्हाला? का? हिताच्या ठिकाणी तो जागा नाही. संसारातलं हित हे मृगजळासारखं आहे. ऐका, आपण स्वतःच्या संसारामध्ये हित पाहतोय, पण ते हित मृगजळासारखं आहे. ज्ञानोबारायनं असं सुंदर शब्दामध्ये सांगावं. ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायातली ओवी सांगतो तुम्हाला. संसारातलं हित हे कशासारखं आहे? जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, मनोनी चिंती चरण कमळ, रखुमा देवर विठ्ठलाचे. अरे संसार काय आहे? संसारातलं हित काय आहे? स्वप्नातलं मृगजळ आहे रे. हा, मग संसारातल्या हिताच्या ठिकाणी कितीही जागे व्हा, संसारातल्या हिताच्या ठिकाणी कितीही जागे राहा, शेवटच्या काळात तुम्हाला दुःखच आहे. हा, संसारातलं हित काय? ऐका, प्रत्येक माणसाची भावना जर विचारली, तुमचं हित काय आहे? एकच, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आपलं हित याच्या पुढं संपलं.
संपलं. एखाद्या माणसाला विचारा, ओ बाबा तुमचं हित कशात आहे, सांगावं त्यांनी. कशात असणार महाराज हित? उभा आयुष्य काबाड कष्ट केले, लेकरू लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, त्या लेकरानं चांगलं शिकावं, नोकरीला लागावं, त्याला सून चांगली भेटावी शिकलेली, संपलं हित. माता मावल्याचं हित काय नाही. मग ही गुड्डी पारख्या गावात दिली, माझा जावाई माझ्या शब्दाच्या खालचा असावा, माझ्या जावाईने माझ्या लेकीच्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये, संपलं हित. आणि म्हाताऱ्या माणसाचा सगळ्यात मोठा स्वभाव सांगू का? घरात भांडणं होण्याचे, वृद्ध आश्रम निघण्याचे तुम्हाला परिणाम सांगतो. दोघी जणी म्हाताऱ्या बसल्या अशा गप्पा मारीत, एक जण दुसरीला म्हणले, काय बाई माझा जावाई मला देव माणूस भेटला. म्हणले काय? माता मावले हो, जावाई कसा भेटला? देव माणूस. मग शेजारच्या म्हातारीने तिला विचारलं, का ग जावाई देव माणूस कस काय भेटला? माया लेकीच्या शब्दाच्या बाहेरच जात नाही. म्हणजे देव माणूस लेकीच्या शब्दाच्या बाहेरच जात नाही. आणि तेवढ्यात तिचा लेक आणि सून मोटरसायकलीवर बसून बाजारला चालले. मग शेजारी म्हातारी म्हणली, बघ ना तो आलेक तर सुनाला घेऊन झालाय, बैल झालाय म्हणली. तो बैल बायकोच्या शब्दाच्या बाहेर जात नाही. म्हणजे लेकीचं जावयाने ऐकलं तर देव माणूस, आणि सुनाचं लेकाने ऐकलं तर बैल झाला म्हणते. बैल हाय का नाही? जशी लेक तशी सून धरावी, वृद्ध आश्रम निघणार नाहीत. सुनाने सुद्धा जशी माय तशी सासू धरावी, हाय का नाही? आपल्या हिताच्या ठिकाणी आपण चुकलो गड्या. आपल्या हिताचे नवती सायास, वा वा. आपल्या हिताचे नवती सायास, आपल्या हिताचे नवती सायास, आपल्या हिताचे नवती सायास. आपुल्या हिताचे करुणी सायास. ऐका, स्वतःच्या हिताचं सायास केलं पाहिजे, हित तपासलं पाहिजे. ओ महाराज, प्रपंचामध्ये किती हिताच्या ठिकाणी जागे राहा. तुम्हाला प्रपंचातला आणि परमार्थातला मी फरक सांगतो. प्रपंचामध्ये जसं वय वाढत चालतं तसा तुमचा अधिकार शून्य होत चालतोय. ऐकताय बाबा? इथं बसलेल्या म्हाताऱ्या माणसाला विचारा, जसं तरुणपणात प्रपंचात वजन होतं तसं शेवट राहत आहे का म्हातारपणात? नाही नाही नाही. हा, माता मावल्यावर राहत आहे का? प्रपंचामध्ये जसं वय वाढत जात आहे तसा अधिकार शून्य होतोय, आणि परमार्थामध्ये जसं तुमचं वय वाढत जातं तसा अधिकार सुद्धा वाढत जातो. अजून एक सांगू बाबा, मोठ्या वक्त्याच्या मुखातले वाक्य सांगतो तुम्हाला. प्रपंचातली आणि परमार्थातली तफावत सांगितली. माणसाने कशाविषयी जागृत असावं, माणसाचं खरं हित कशात आहे. ऐका बरं का, माणूस चुकतो या ठिकाणी दुःखाला कारणीभूत कशासाठी असतो पहा. माणसाला चिंता कशाची आहे? प्रपंचाची. मग प्रपंचातला आणि परमार्थातला फरक, प्रापंचिक कोणाला म्हणायचं आणि परमार्थिक कोणाला म्हणायचं, लक्ष द्या. ऐका, ज्याला उधारीची चिंता आहे माणूस कुठं दुःखाला कारणीभूत ठरला. ज्याला उधारीची चिंता आहे त्याला प्रापंचिक म्हणतात, आणि ज्याला उद्धाराची चिंता आहे त्याला खानदानी परमार्थिक म्हणतात. विठाला 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 विठाला. ओ महाराज, अशा हिताच्या ठिकाणी जागा कोण आहे? तुकोबरायांनी म्हणावं, या जगामध्ये 3 प्रकारची लोक आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारची लोक आहेत. हा ऐका, मग ते 3 प्रकारचे लोक कोणते आहेत? इथं रजगुणी आहे, तमोगुणी आणि सत्वगुणी आहे. त्यातला सत्वगुणी हा संजय भाऊ हिताच्या ठिकाणी जागा आहे. येतंय लक्षात? सत्वगुणी हा हिताच्या ठिकाणी जागा आहे. आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो लक्षात घ्या महाराज. ऐका, आपल्याला स्वतःचं हित कळालं नाही, लोकांचे बांध करणं, लोकांच्या दरांशा फवारा आणणं. मी काल परवा एक बातमी ऐकली तुमच्या नाशिक जिल्ह्यात, अशा द्राक्षाचा बाग पिकला महाराज एक जणाचा. त्यो शेजारच्याला कुणाला तरी देखलाच नाही, यांनी रातचं जाऊन तणनाशक मारलं त्याच्या द्राक्षावर महाराज. आता काल परवा बातमी पाहिली हो मी,
दोघं नवरा बायको ढसा ढसा रडत होते. किती पाप करावं याच्यात तरी काहीतरी गणित असतं का नसतं? हा, आयुष्यभर लोकाला म्हणलं ना माळ घाला ना बाबा, माळ घाला ना, माळ घालीत नाही कुणी. तरुणपणात तर माळीचा पत्ताच नाही. तरुणपणात फक्त एकच काय, लोकाच्या कोंबड्या खिशात घालून नेणं, नाही तर लोकाच्या तांबाखूच्या पुड्या चोरणं, दुसरं काय महाराज? हा, तरुणपणात परमार्थाकडे माणसं येत नाहीत आणि म्हातारपणात परमार्थाकडे वळतात. पण म्हातारपणातला परमार्थ देवाला काही उपयोगाचा नाही. का? अहो त्याला राम म्हटल्याच्या नंतर ते लांब म्हणतंय. हा, देव जवळ यायच्या ठिकाणी देव लांब जातोय महाराज, जातोय का नाही? आणि म्हातारे माणसं असले ना त्यांना म्हणा तुम्ही, बाबा गावात सप्ताह चालू आहे, सप्ताह चालू आहे, घ्या ना देवाचं नाव. चुकून सुद्धा म्हातारं देवाचं नाव घेत नाही. आता हे मागचे कसे बसलेत, नाहीच उठले जागेवरून. नाही नाही, ज्ञानोबा राय तुकोबा रायला, नाथबाबाला, निवृत्तीनाथ महाराजाला जनावराचा उद्धार करणं जितकं सोपं गेलं तितका माणसाचा उद्धार करणं अवघड गेलं. मी उदाहरण देईल तुम्हाला, ऐका. म्हणलं ना माळ घाला ना बाबा, करा ना भजन, गावात सप्ताह चालू आहे, म्हातारं भजन करत नाही, नाही करत. आणि असे गावात कडक कपड्यावरून माणसं निघलेले दिसावा, ओळख नाही पाळख नाही. काही गरज आहे का म्हाताऱ्याला? असं लटलट कापत जाते, हे 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 कुंकड आलते, काय घेणं देणं का? हा, ओळख ना पाळख खुशाल का मावशी? मग त्यांना सांगावं लागतं आपली ती तुकारामानाची गंगू आहे ना, गंगू, त्या गंगूला आहे ना आमच्या बाळूला द्यायचंय बघा. ती गंगी, तिला दर शनिवारी गुरं येतं, काही गरज आहे का याला? मग तबागती मग लेकन सोना म्हाताऱ्याला सकाळ सकाळ बाहेर काढतात. म्हातारपणाला सुद्धा असा बिनलाजापणा धरावा लागतो महाराज. किती सुद्धा कुत्र्यावाने हाड हाड केली तरी सुद्धा प्रपंच सुटत नाही. काही माणसं एवढे बिनलाजे महाराज की त्यांना सुख कशाला म्हणायचं आणि दुःख कशाला म्हणायचं कळतच नाही. इतका बिनलाजेपणा, तरी सुद्धा परमार्थाकडे जीवन झोकून देत नाहीत. का परमार्थाला जीवन झोकून द्यावं? आमच्यावरून उदाहरण घ्या महाराज. हा, जर ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणावर जर हे जीवन समर्पण केल्यानं सगळं जग जर आमच्या पायावर डोकं टेकत असेल तर तुम्ही का सावध होऊ नये? तुम्ही का स्वतःच्या हिताच्या आता जागा रे बाई तो जागा, आता जागा रे बाई तो जागा, आता जागा रे बाई तो जागा, आता जागा रे बाई तो जागा. काळ निजल्या नडून भागा भागा, आता जागा भाई तो जागा, आता आता जागा रे भाई नो जागा. वा वा वा. हा, अरे जागा व्हा, सावध व्हा आणि त्या भगवंताला शरण जा आणि त्या देवाला आपलंसं करून घ्या. कितीही सुखाच्या मागे लागा, कितीही प्रपंचाच्या मागे लागा, या जगामध्ये तुमचं काही नाही. तुमची फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कोणती आहे का? आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आणि हे कोण सांगतंय? संत सांगतात. कसं संत जागे करतात, कसे जागे करतात ऐका. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. हात वरती करा, हात वरती करा, प्रत्येक जण हात वरती करा, टाळी वाजा. ज्याला देवानं हात दिलाय ते टाळी वाजा, ज्याला मुख दिलंय ते बोला. हे जागता जगदेव राखताई भाव, जागता जगदेव क्षेत्रपाळ तुझा वास फेरे, तुझ्या पत्रकाई फल पुष्प तोये, बहुत दिवस फेरा
जागा होऊन काय करावं, त्या देवाचं नामस्मरण करावं. येईल तैसा बोल रामकृष्ण. महाराज आम्हाला स्वर नाही, महाराज आम्हाला ताल नाही. देव स्वराला आणि तालाला भुकेलेला नाही. जसं जमल तसं देवाचं नामस्मरण करावं, पण करावं कसं ऐका. नाम संकीर्तन साधन पैसोपे, 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 नाम संकीर्तन साधन पैसोपे. अरे नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, दलगती सायास गावे वनांतरा, दलगती सायास गावे वनांतरा. दलगती सायास गावे वनांतरा, दलगती सायास गावे वनांतरा. हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. ए सरती शेवटी वा काळ बांधून नेईल, सरती शेवटी वा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय जाईल, आमचे काय जाईल, आमचे काय जाईल. पिंगळा 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 महाराज, बोली बोली तो देखा पिंगळा महाराज. हे ऐका रे ऐका, सगळ्या संतांनी सांगितलं भजन करा, जसं येईल तसं नामस्मरण करा. पण माणसाची वृत्ती तिकडं धावत नाही का, माणसाचं वर्तमानच चांगलं नाही राहिलं. ऐका, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, जय हो. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. हे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. अरे त्या देवाच्या दरबारात गेलं पाहिजे, त्या देवाचा पिंगा घातला पाहिजे. डीजे पुढे नाचण्यापेक्षा, कुणाच्या तरी लग्नात नाचल्यापेक्षा त्या देवाच्या दरबारात जाऊन नाचलं पाहिजे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, ए पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. धांगड दिलागे, अवघा धांगड दिलागे, अवघा धांगड दिलागे. अरे माझ्या दरबारात जाऊन भजन का करावं, जागरण का करावं. ऐका, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी सुद्धा त्या भगवंताच्या दारात गेले आणि त्यांनी सुद्धा देवाचं भजन केलं. ऐका, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ती सोहमेळी, द्वैत भाव विसरुनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. वारी मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी. हे अहम वाग्या सोहम वाग्या, अहम भाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरा वारी.
पाहावं माणसानं. आणि ज्याला परमार्थाकडे येण्याची इच्छा होत नाही बाबा, ज्याला नामस्मरण करण्याची इच्छा होत नाही, समजायचं त्याच्या परमार्थाला आडवं येणार पाप उभं राहतंय त्याच्या पुढं. बरं का, सावध झालो 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 सावध झालो. अरे सगळे साधू संत सावध झाले आणि कुठे गेले ऐका, हरीच्या आलो जागरणा. हरी केले जागरणा. हे हरीच्या आलो जागरणा. हे सावध झाले सावध झाले सावध झालो सावध झालो. सावध झालं पाहिजे आणि हरीच्या आलो जागरणा. देवाच्या ठिकाणी गेलं पाहिजे हो, देवाच्या ठिकाणी गेलं पाहिजे. ज्याला शेवटचं म्हातारपण आनंदात घालायचंय त्याने त्याचं तरुणपण परमार्थाला झोकून द्यायचं. विठाला विठाला. ओ महाराज ऐका ना, मग हित तरी नेमकं कशाचं आहे ऐका. संसारामधलं हित जर शेवटच्या क्षणामध्ये दुःख देत असेल तर हित कशात आहे. तुकोबारायनं म्हणावं, हित ते करावे देवाचे चिंतन. ऐका, देवाचं चिंतन करणं, देवाचं भजन करणं याला हित म्हणायचं. आणि दुसरं हित कशात, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या वागणुकीनं मायबापाच्या डोळ्यात अश्रू आले नाही पाहिजे, हे सुद्धा एक हितच आहे महाराज. हा, शेवटच्या श्वासापर्यंत मायबापामध्ये ज्याला देव दिसला हे सुद्धा त्याचं हितच आहे. अशा ठिकाणी जो जागा आहे, अशा हिताच्या ठिकाणी जो जागृत आहे, तुकोबाराय म्हणतात त्याच्या माता पित्याला मी धन्यता देतो. अभंगाचं प्रथम चरण. अपोलिया गीता जो असे जगता, अपोलिया गीता जो असे जगता, अपोलिया गीता जो असे जगता, अपोलिया गीता जो असे माता पिता दयाची, दादा माता पिता दयाची, कोळी कन्न पुत्र होती देशाची, कोळी कन्न होती गुरुजी, वा वा तुमच्या समय सूचकतेसाठी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा मारा. वा वा वा. याला पोक्त माणसं म्हणतात बरं का, वेळ बघून. आता ते तुमचं तुम्हाला कळलं, माझं मला कळलं, पण खरंच मी दाद दिली तुम्हाला. विठाला विठाला. हो महाराज, हिताच्या ठिकाणी जागा राहिल्याच्या नंतर संत सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या माता पित्याला धन्यता देतात. का? असं रत्न जन्माला घातलं. आता आपले रत्न काय काय बघा, येड्या बाबळीत पडलेले रोज संध्याकाळी, हे आपले रत्न आहे का नाही. आणि बाप अख्ख्या गावात असा कॉलर झटकी चालतं. आपलं पोरग आपल्या पोरासारखा पोरगा गावात नाही कुणाच्या. हा नाही ना गावात, कारण सगळ्या गावातले पोरं पाणी टाकून पितात, याचा पोरगा पाणी टाकीत नाही. अख्ख्या गावात याच्या पोरासारखा पोरगा नाही, आहे का नाही. नाचावं, देवाच्या दरबारात येऊन नाचावं, हित पाहावं, देवाच्या चिंतनामध्ये हित पाहावं. आणि ऐका, काही काही येडे पोरं बघा, परमार्थाकडे या म्हणलं काही येत नाहीत, माळ घाला म्हणल्यावर माळ घालत नाहीत. कितीतरी लोकांचे उदाहरणं देतो तुम्हाला महाराज. ऐका, अलीकडे पोरं व्यसनाधीन झाले. व्यसनाधीन म्हणून पोरायला बायकाच मिळाला, बायका द्या ना कोणी.
20 येडे एका डॉक्टरने इस्पितळात उभे केलं संजू भाऊ, ट्रीटमेंट करायला. कमून येडे झालते, लग्न झालं नाही म्हणून हे येडे झाले. आणि 20 येड्यावरती 6 महिने ट्रीटमेंट केली डॉक्टरनी. आणि 6 महिन्याच्या नंतर डीजे लावला, गाणं लावलं शांताबाई शांताबाई. आणि 20 येड्यातले 19 येडे नाचायला लागले आणि एकच येडं बाजूला येऊन खुर्चीवर बसलं. डॉक्टरला आनंद वाटला संजीव भाऊ, का आपल्या ट्रीटमेंटचा फायदा झाला काहीतरी. 20 येड्यातले 19 येडे तर येडेच राहिले, पण एक तरी शान झालं, बाजूला जाऊन बसलं. डॉक्टर आनंदाने त्याच्याकडे गेला, म्हणला तू का म्हणून असा बसला. ह्यो डॉक्टरना म्हणला तुम्हाला काय कळतंय की, म्हणला मी नवरदेव आहे म्हणला. आज इतक्या येडे झाले महाराज, काही सुधारणा. आणि बघा, कारण बापच शाने राहिले नाही, बापानच कधी परमार्थाकडे यायचं नाही, लेकर कधी परमार्थाकडे येणार महाराज. हा, पहिले जुने माणसं 5 वाजता पाटे उठायचे, पूजा पाठ करायचे, हनुमंतरायाच्या मारुतीच्या दर्शनाला जायचे, त्याचे संस्कार लेकरावरती लागत होते. आता बाप 10 वाजता झोपीतून उठतून, पोरगा 11 वाजता झोपीतून उठतं. मग 10 वाजता बाप म्हणतो पोराला, ए बाळू बाळू अरे उठ ना, काहीतरी लाव ना दिवे. बाळू गोधाड्यातून म्हणतो, इजून द्या ना तुम्ही लावलेले दिवे. का बापानीच अख्या गावात दिवे लावले दारू पिऊन. हा, बापाने असं जीवन जगावं की लेकराला सांगण्याची वेळ येऊ नये, बाळ्या त्याचा आदर्श घेऊन जीवन जग. नाही बाळ्या, माझा आदर्श घेऊन जीवन जग, असं बापानं म्हणावं. आलं लक्षात? असं बापानं म्हणावं. बरेच बाप बघा म्हातारपणाला देवाच्या दरबारात जातात, देवा काय फळ दिलं पोटाला, तो उभं आयुष्य काय केलं बघ ना. तू कधी कीर्तनाच्या जवळ गेला नाही, कधी देवाच्या जवळ गेला नाही, कधी वारकऱ्याला नीट बोलला नाही. बरेच माणसं बघा गळ्यात माळ नसती. स्वानंद सुखनवासी आमचे गुरुवर्य घोले बाबा म्हणायचे, विठ्ठल बाबा घोले, माणूस जन्माला आला की माणसाने गळ्यात तुळशीची माळ घातल्याशिवाय मरूच नाही. बाबा हे महात्म्यांचे वाक्य आहेत. का मरू नये? अरे आपण मेल्याच्या नंतर देवाच्या दरबारात जाण्याचं लायसन म्हणजे गळ्यातली तुळशीची माळ आहे. येत आहे लक्षात? देवाच्या दरबारात जाण्याचं. अजून सांगू बाबा काय देते तुळशीची माळ? अरे ऐका, आपण मेल्याच्या नंतर आपल्या गळ्यातली सोन्याची माळ आपल्या घरात भांडणं लावून देईल, आणि आपण मेल्याच्या नंतर आपल्या गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ भगवत प्राप्ती करून देईल. ही ताकद तुळशीच्या माळेत आहे. आणि आज सगळा महाराष्ट्रच नाही तर आजूबाजूच्या 4-5 राज्य आमच्यासारख्याच्या पायावर डोकं टेकवतात. कारण सांगू, ही गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ. महाराज ही माळ नाही तर जग कुठं जुमानतंय का कोणाला? आणि बघा एखाद्याच्या एक तर माळ घालू वाटली तर घालावं, नाही तर घालू नाही, पण माळ करायला तरी नीट बोलावं, एवढं तरी करावं माणसाने. नाही तर एखाद्याच्या गळ्यात माळ दिसली ना, माणसं नीट बोलत नाहीत. बघा गळ्यात माळ आणि पोटात काळ, याच्या पोटात का सोन्याचा गोळा आहे का? हा, उभं आयुष्य लोकांवर जळण्यात चाललं. ही वृत्ती जगाला कधी आवडत नाही, आणि संताला तर कधी आवडतच नाही. संत अशा लोकांसाठी एकच शब्द बोलतात, घातलिया भय नरका जाणे विठाला विठाला. आणि ऐका, प्रपंच कसा मांडावा? प्रपंच माझ्या महादेवासारखा, भगवान शिवशंकरासारखा मांडावा. कसा? संसारी असावे, आसोनी नसावे, किंवा पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतुनिया न राहती, तैसे असावे संसारी. संसार कसा असावा महाराज? माझ्या महादेवासारखा असावा. आणि महादेव म्हणजे कोण? ऐका, सगळी जी वैष्णव परंपरा आहे, वारकरी परंपरा आहे, तिचे आद्यजनक म्हणजे महादेव. भजनाची सुरुवात कुणी केली? महादेवानं केली. त्यांचा प्रपंच जसा आहे तसा आपला असावा. ह्या मृदंगाची वाजवण्याची सुरुवात कुणी केली? महादेवानं केली. भजन सुरुवात महादेवापासून. ऐका, सगळ्या परंपरेचे आद्यजनक महादेव. हा, त्या महादेवाचा प्रपंच कसा? तसा प्रपंच असावा. महादेवाला मुलं किती? बोला. शिवरात्र आली आता जवळ, माता माऊलीवर महादेवाला मुलं किती? हा, 2. एकाचं नाव काय पुरुष मंडळी? गणपती. दुसऱ्याचं नाव कार्तिक स्वामी. पत्न्या किती? 2 होत्या. एक सती होती, तीच पार्वतीच्या रूपानं आली सती गेल्याच्या नंतर. महादेवाचा प्रपंचातली आपल्या प्रपंचातली तफावत पहा. सगळं जग त्यांना भोळा म्हणतं, पण भोळ्या शब्दाला तुम्ही इतकं सोपं समजू नका. आता भोळ्या शब्दात 2 अर्थ आहेत महाराज. आपल्या घरातला भोळा माणूस असतो, पण तो भोळा दिसायला नसतो. आपला भाऊ भोळा माग लफडे 16.
आहे का नाही? महादेव भोळे होते. भोळा या पदवीला संप्रदायानं महाराज प्रथम स्थान दिलं. प्रथम का? शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. आहे का? अजून एक सांगू का तुम्हाला? भोळे भाविक हे जुनाट चांगले, अजून हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी. ऐका, हरिपद प्राप्ती ब्रँडेड भाविकाशी म्हणले नाही. भोळ्या भाविकाला हरीची पहिली प्रथम प्राप्ती होती महाराज. भगवान शिवशंकर भोळे होते, तरी सुद्धा या जगाने या विश्वाने त्यांच्या प्रपंचाचा आदर्श घ्यावा असा प्रपंच मांडला. कसा? माता माऊल्यांनो सांगा मला. ऐका, साधनेला बसले महादेव. महादेवाचं वाहन काय? नंदी. बर, कार्तिक स्वामीचं वाहन काय? मोर. गणपती बाप्पाचं वाहन काय? उंदीर. पार्वती मातेचं वाहन काय? आहे का नाही? सिंह. मग मला सांगा, जर कार्तिक स्वामीनं ठरवलं मला पप्पाला भेटायला जायचंय, सगळेजण आपापल्या ठिकाणी साधना करायचे, मला पप्पाला भेटायला जायचंय असं ठरवलं, महादेवाच्या कमराला बेल्ट कशाचा? जटामध्ये काय होतं? साप. मग कार्तिक स्वामीच्या वाहनाचं आणि त्या सापाचं बनत आहे का? मोराचं आणि सापाचं बनत आहे का? मग भेट घेण्याचा काही संबंध नाही. साधनेमध्ये भजनात व्यत्यय येण्याचा संबंध ठेवला का? काही नाही. गणपती बाप्पाचं वाहन काय? उंदीर. महादेवाच्या कमराला बेल्ट कशाचा? सापाचा. उंदराचं आणि सापाचं जमत आहे का? नाही. भजनामध्ये मग भेट होण्याचा काही संबंध, साधनेमध्ये व्यत्यय काही येण्याचा संबंध नाही राहिला. आता जर पार्वती मातेनं ठरवलं, काय ठरवलं? मला मिस्टराला भेटायला जायचंय. पार्वती मातेचं वाहन काय? सिंह. महादेवाचं वाहन काय? नंदी. शिवाचं नंदीचं जमत आहे का? भेट होण्याचा काही संबंध राहिला का? नाही. आणि भजनामध्ये व्यत्यय येण्याचा काही संबंध राहिला का? नाही. या जगाला हेवा वाटावा असा प्रपंच महादेवानं मांडला. म्हणून सुद्धा म्हटलं जातं, शिव भोळा भोळा चक्रवर्ती, शिव भोळा भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवना, वाचे वदता शिवना. अरे काय परिणाम होतोय शिव नामस्मरण केल्याच्या नंतर? ऐका, तयानवादी क्रोध काम, तयानवादी क्रोध काम, वाचे वदता शिवना. असा प्रपंच असावा तेव्हा समजून जायचं आम्ही हिताच्या ठिकाणी जागे. आणि असा परमार्थ जरी करता आला नाही, मायबापातला देव दिसावा, त्यांच्या सेवेच्या ठिकाणी हिताच्या ठिकाणी जागा असावं. विठाला विठाला. मग ऐका, जो मायबापाच्या सेवेतून उतराई झाला त्याच्या सुद्धा माता पित्याला धन्यता दिली. ऐका कशी धन्यता दिली? ऐका, पुंडलिकानं मायबापाची सेवा करावी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. अरे सात्विक लेकर पोटी जन्माला आले ना, त्याचा आनंद देवाला सुद्धा वाटतो. वाळवंटामध्ये पुंडलिकानं मायबापाची सेवा करावी, मायबापातला देव सुद्धा दिसावा. मायबापाची सेवा इतकी केली भाऊ, या विश्वाच्या मायबापानं यावं पुंडलिकाच्या जवळ. हे पुंडलिका, मी आलोय तुला भेटायला, तुझा उद्धार करायला. एवढी मायबापाची सेवा केली. त्या पुंडलिकाला मायबापाच्या पुढं देवाचं महत्व कमी वाटलं. हे देवा, जोपर्यंत माझ्या मायबापाची सेवा माझ्या हातून पूर्ण होत नाही ना, अशी जवळ असणारी ईट घेतली आणि मागं भिरकवली, त्या विटेवर उभा राहा. 28 शुगा झाली
अजून सुद्धा देव त्या विटेवर उभा आहे. सांगू तुम्हाला, देवाची सेवा करून मायबाप मिळवता येत नाहीत, पण मायबापाची सेवा करून 28 युग देव विटेवर उभा करण्याची ताकद मायबापाचे सेवत आहे महाराज. हे आपल्याला फक्त संप्रदाय शिकवतोय, राजकारण शिकवत नाही. म्हणून मायबापाच्या सेवेमध्ये जागं झालं पाहिजे. आज हा संपूर्ण बोरगुडे परिवार जो आहे, आयुष्यातले मायबाप गेल्याच्या नंतर काय दुःख असतं महाराज यांना विचारा. जीवनामध्ये तुम्हाला सगळं सुख मिळालं ना, आणि जगामध्ये सगळेजण येतील तुमच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवतील, पण मायबापानं प्रेमानं हात फिरवण्याची जी ताकद आहे ना महाराज, ती एखाद्या मंत्र्यानं हात फिरवण्यात सुद्धा ताकद नाही. म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत ना, तोपर्यंत मायबापातला देव पाहायला शिका. एकदा मायबाप गेले की पुन्हा तुम्हाला मायबाप मिळत नाहीत. त्याचं कारण सांगू का तुम्हाला? इथं आमचे आदरणीय संजू भाऊ बसलेले आहेत. आत्ता 6 तारखेला भाऊंच्या आईच्या दशक्रियाच्या निमित्तानं माझं प्रवचन झालं. आपले लहान भाऊ त्या ठिकाणी आले, ते बरेच मंडळी आली. चालू कर. त्या ठिकाणी भेटले. कमीत कमी 3-4 हजार त्यांच्या आईच्या दशक्रिया विधीला महाराज पब्लिक होतं. मायबापातला देव का दिसावा? जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत तुम्हाला देवाच्या सुद्धा पाया पडायची गरज नाही. आणि एकदा मायबाप गेल्याच्या नंतर सगळे तीर्थ, सगळे देव जरी तुम्ही डोक्यावर घेतले ना, त्याचा उपयोग होत नाही. विठाला विठाला ऐका. आता लहानू भाऊ इथं बसलेले आहेत, संजू भाऊ आहेत, आणि मी सुद्धा त्या दुःखातून बाहेर निघलेलो आहे. बाबा, माझे वडील गेलेले सुद्धा 1 वर्ष झालं. हा हरगुडे परिवार आहे, बोरगुडे परिवार आहे. लहानू भाऊ, सगळं जग तुम्हाला डोक्यावर घेईल गड्या, पण मायबापाचं प्रेम तुम्हाला मिळवता येणार नाही. जोपर्यंत बाप होते ना, तोपर्यंत तुमचं दुःख वाटून घ्यायला या जगामध्ये कुणीतरी होतं. बाकी सगळं जग स्वार्थाच्या पायी बरबटलेलं आहे. ऐका मावशी, बाप गेल्याचं दुःख काय असतं ना, हे दुःख मला विचारा. 1 वर्ष झालं, सगळं जग पाया पडतंय, पण अजून बापाचा हात माझ्या डोक्यावरून फिरला नाही. तीच परिस्थिती या बोरगुडे परिवारावरती आलेली. आणि ऐका बरं का, मायबाप म्हातारे झाले ना, ह्या लेकी आहेत, लेकी आलेल्या. मायबापाचं दुःख काय असतं? अरे सासरी कितीही छळ झाला, सासरी कितीही दुःख झालं, घरी आल्याच्या नंतर त्या म्हाताऱ्या मायबापाचा चेहरा पाहिला ना, त्या लेकीचं एका क्षणामध्ये दुःख नाहीसं होतं महाराज. का? त्या मायबापाचा प्रेमापोटी हात फिरला ना, एका क्षणामध्ये दुःख नाहीसं होतं. ही ताकद त्या मायबापाच्या प्रेमातली आहे. संजू भाऊ, कधी कधी बाहेर आलो ना, एक काळ असा नहीं होती उसकी झोली कभी खाली नहीं होती. आपल्या मायबापाच्या चरणावर झुकायला शिका. आणि खरं सांगू, अरे नका तिरस्कार करू त्या मायबापाचा. मायबापाला थुका आल्याच्या नंतर, मायबापाला खोकला आल्याच्या नंतर, त्या मायबापाचा खोकला झेलण्यासाठी सुद्धा 2 हात पुढे करा. ज्या वेळेस मायबापाचा खोकला झेलण्यासाठी 2 हात पुढे कराल ना, त्या दिवसापासून तुम्हाला जगात कोणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही. ही ताकद त्या मायबापाच्या प्रेमात आहे. दादा, आळंदीला घाटावरती एक म्हातारी माय आणि एक म्हातारा बाप पाहिला. 8 दिवसापूर्वीची घटना सांगतो मी. आईच्या अंगावरती एकच लुगडं, बापाच्या अंगावरती सुद्धा फाटलं लुगडं, धोतर आणि फाटलं खमीस होतं. राहवलं नाही. मला विचारलं, बाबा, पातला देव ज्याला कळाला त्याला देवळातल्या देवाकडे जायची गरज नाही. अहो भाऊ, महाराष्ट्रभर माझ्या 2-3 कविता गाजलेल्या आहेत. बाप हा लेकरासाठी काय असतो ऐका. बाप स्वाभिमानी बाना,
बाप कण खरकना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थिंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप या घरासाठी काय असतो ऐका. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जगतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर कोसळते घर. ऐका तसा या परिवाराचा पाया कोसळलेला आहे महाराज. आई कळस जरी असली तरी बाप हा घराचा पाया असतो. आयुष्यभर नशिबाशी झटला आयुष्यभर नशिबाशी झटला तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. बापाचं कष्ट काय असतं ऐका. नांगराच्या संगे ढेकळे उसवत राहिला दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. नांगराच्या संगे ढेकळे उसवत राहिला दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तळ हाताचा पाळणा करूनी संसार पेलविला त्याने संसार पेलविला. भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला रे तेव्हा माझा बाप मला डोंगरावानी वाटला. म्हणून ऐका बापामध्ये देव पाहायला शिका गड्या. एकदा का तो बाप गेला एकदा का माय गेली. अरे डोंगराआड गेलेला सूर्य दिसू शकतो पण मातीआड गेलेले मायबाप दिसू शकत नाहीत. एकदा ही माता माऊल्या बसलेल्या आहेत यांना मायबाप गेल्याच्या नंतर काय दुःख असतं ना महाराज. यांना विचारा रे यांना विचारा. क्षणाक्षणाला त्यांच्या डोळ्यापुढे मायबाप उभे राहतात. एकेकाळी मुलगा तरी मायबापाच्या भावनेची कदर करणार नाही पण मुलगी तिच्या प्रपंचामध्ये असून सुद्धा मायबापाच्या भावनेची कदर का करते का. ए दाद्या ऐक रे मी माहेराला आल्याच्या नंतर मला तुझी साडी नको दाद्या. मी माहेराला आल्याच्या नंतर मला तुझं पंचपक्वान्नाचं जेवण नको दाद्या. पण ज्या वेळेस कधी मी माहेरात येईल ना दाद्या त्यावेळेस मला माझे मायबाप हसताना दिसले पाहिजेत. ही भावना फक्त मुलीची असते. म्हणून मुलगी पोटी ज्याच्या आहे त्याच्यासारखा भाग्यवान माणूस नाही. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हात वरती करा. आपण भजन करूया. करा. ज्याला देवानं तोंड दिलंय ते भजन करतील. नाही तर म्हातारपणी लवकर वाचा बसते महाराज. का देव म्हणतो म्हातारपणाला अरे तुला भजन करायसाठी तोंड दिलंय तू अजून भजन केलं नाही लवकर जीभ अशी ढिली होती. ज्याला हाताने टाळी वाजता येत नाही लवकर त्याचे हातपाय लिळमिळे पडतात. का देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून अंतकरणातून भजन करा. विठोबार हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय
हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज अजून हिताच्या ठिकाणी जागा असण्याचा अजून आम्हाला एखादा काहीतरी गोष्ट सांगा, एखादा पर्याय सांगा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अरे गीता भागवत ज्ञानेश्वरी वाचणं देवाचं भजन करणं याच्यापेक्षा मोठं हित जगाच्या पाठीवर कोणतं नाही. मग अशा ठिकाणी जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, जगद्गुरु तुकोबराय शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे माझा घडत्याची सेवा. तुका म्हणे माझा घडत्याची सेवा. सेवा म्हणे माझा माझा घडत्याची सेवा. हो
दयाचा दयाचा रिंगा वाट देवा 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 वाटे देवा दयाचा दयाचा हरी का वाट देवा वाट देवा दयाचा अशा हिताच्या ठिकाणी जो जागा आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून सर्वांच्या चरणावर एक विनंती आहे, आपल्या लेकराला काही देता आलं नाही तरी चालेल, त्यांना संस्कार द्या. ज्याला वाटत असं आमचं म्हातारपण आनंदात जावं त्यांनी नातवाला लेकराला संस्कार द्यायला शिका. बरेच आजे मी असे पाहिले, लहान भाऊ तुम्हाला आजोबांनी चांगले संस्कार दिले महाराज. बरेच आजे नातवाला बिड्या पेटून आणायला पाठवतात. येता येता नातू 2 झोरके आणतो आणि मग बाबाला म्हणतो मस्त आहे मला पण हेच पाहिजे. म्हणून नातवाला चांगले संस्कार द्यायला शिकायचे, नातवाला कष्ट करायला शिकायचं. मला तर कधी कधी वाटतं भाऊ, आपल्या लेकरांना संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा त्यांच्यासाठी संस्काराची संपत्ती दिलेली चांगली राहते. त्याचं कारण सांगतो, कमवून ठेवलेली संपत्ती शेवटच्या काळात लेकरांसाठी विष बनते. का विष बनते? त्यांना माहीत असतं मला कष्ट करण्याची गरज नाही, काय ती माझ्या बापाने आजोबांनी मला कमवून ठेवलंय. पोरग कष्ट करत नाही, व्यसनाधीन होतं म्हणजे त्या संपत्तीचं विष झालं का नाही. म्हणून संस्कार द्यायला शिकायचे. आता आळंदीला इकडे त्र्यंबकेश्वरला अनेक मोठमोठ्या वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि लोक कशात हित मानतात. बाबा एक जण मला भेटला रस्त्यात आणि मला म्हणला महाराज आपल्या मुलगीचं जमलं म्हणला, काल लग्न जमलं म्हणलं, आनंद झाला आणि लय कल्याण झालं म्हणला, तिचं लय कल्याण झालं. मी म्हणलं असं काय कल्याण झालं बा? म्हणलं मुलगा काय असा मृदंग वगैरे वाजवतो का मुलगा? छे 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 तसलं काहीच नाही म्हणला. मुलीचं कल्याण झालं. मग मुलगा कीर्तन करतो का? अर ते तर अजिबातच नाही म्हणला. म्हणलं मग मुलीचं नेमकं कल्याण कशावरून झालं? ते म्हणला तिला सासू नाही म्हणला. म्हणून कल्याण झालं का? नाही नाही. संस्काराची गरज आज या जगाला आहे. अरे ज्ञानोबारायांनी या जगाचा त्रास सहन केला ना. कधी वाटलं तुम्हाला आम्ही अनाथ झालो तो, आम्हाला या जगाच्या पाठीवर कुणी नाही हो महाराज? जा आळंदीला माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधी पुढं, पण ज्ञानोबारायाला माय म्हणून तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि तुम्ही लेकरू होऊन घ्या. तुम्ही माऊलीचे लेकरू व्हा आणि मारा माझ्या ज्ञानोबारायाला हाक. आजही माऊली तुमच्यासाठी उभे राहतात. फक्त ज्ञानोबारायाला हाक कशी दिली पाहिजे ऐका.
भेटी लागी जीवा माऊली लागली सियास भेटी लागी जीवा लागली सियास पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस. ज्या दिवशी माऊलीला ह्या भावनेनं हाक मारताल ना त्या दिवशी ज्ञानोबाराय तुमची माय होतील. आणि ज्ञानोबाराय जर माय झाले, अरे ती माय काय साधी श्रीमंत नाही, तिच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे. हा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले करीला ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज. अरे ज्ञानोबाराय तुमची माय झाली आणि तुकोबारायने जर तुम्हाला बापाची माया दिली तर हे सगळं जग तुम्हाला डोक्यावर घेऊन उभं राहते. अनेक लोक म्हणतात महाराज लोकाला इतके कडक कपड्याला पाहिजे कशाला. अरे या आळंदीला आमच्या आईच्या दारात जर सोन्याचं पिंपळ असेल तर त्या आईचे लेकरं असे आयरे गैरे फिरलेले कसं जमल त्या माईला. हा म्हणून ऐका, त्या ज्ञानोबारायला ज्याला माय म्हणता आलं त्याच्या पायावर जगानं डोकं ठेवलं. विठाला 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 म्हणून पुनश्च एकदा असा हा बोरगुडे परिवार, लहानूभाऊ आणि त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक झालेली सेवा मी माधवराव भाऊ यांच्या चरणावर समर्पित करतो. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणावर समर्पित करतो. आणि जाता जाता सगळ्याला एक सूचना द्यायची आहे. 16 फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा. 16 फेब्रुवारी 2026 रोजी आळंदी या ठिकाणावरून उज्जैन, ओंकारेश्वर, दिल्ली, मथुरा, वृंदावन या ठिकाणी तीर्थयात्रा जाणार आहे. त्या तीर्थयात्रेचे आयोजक श्री संत वामन भाऊ महाराज गुरुकुल आणि अध्यक्ष मी स्वतः आहे. तीर्थयात्रा अशी आहे बाबा, उज्जैन ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं की वृंदावनमध्ये 5 दिवस आपला मुक्काम आहे. जवळजवळ 100 माणसं आहेत. आळंदीमधून स्लीपर कोच ट्रॅव्हल जाणार आहेत, अजून एक ट्रॅव्हलची बाकी आहे. आणि वृंदावनमध्ये 6 दिवस मुक्काम करून रोज संध्याकाळी दिवसभर भगवान श्रीकृष्णानं ज्या ठिकाणी लीला केल्या ते ठिकाण पाहायचं आणि संध्याकाळी त्याच भगवान श्रीकृष्णाच्या पावन अशा दरबारामध्ये माझी श्रीमद भागवत कथा आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी आमचे लहानू भाऊ असतील, आमचे संजय भाऊ असतील, यांच्याशी संपर्क साधा किंवा यूट्यूबला माझा नंबर आहे, त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. येणाऱ्या 16 फेब्रुवारीला आपली आळंदी या ठिकाणाहून तीर्थयात्रा जाणार आहे. कुठंतरी कोणता शेवटचा क्षण आहे माणसाचा सांगता येत नाही. जो क्षण मिळाला आहे तो क्षण देवाच्या दर्शनासाठी, देवाच्या भजनासाठी घाला ही तुमच्या चरणावर विनंती करतो. आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर.